नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं माझ्या नव्या कोऱ्या एपिसोडमध्ये. आत्ता आपण आहे नैनितालमध्ये आणि हा आपला आहे नैनिताल ट्रिप व्लॉग 3. आपण नैनिताल एक्सप्लोर करत आहे, एक पॉईंट कवर करत आहे नैनितालमधले. तर आपण चाललेलो आहे बाईकवरून आणि माझ्या उजव्या साईडला तुम्ही बघू शकता नैनितालचा लेक, नैना लेक. मार्केट हे सध्या ओपन झालेलं आहे. 1-1:30चं टायमिंग आहे दुपारचं. आपण जे पहिले ब्लॉग केलेले आहेत ते तुम्ही बघितले नसेल तर ते जरूर पहा. ज्याच्यामध्ये आपण 2 ब्लॉग केलेले आहेत. त्यामध्ये आपण पॉईंटच एक्सप्लोर करत आहे. आणि हे बघा, हे मार्केट जे माल रोड आहे नैनितालचा आणि माझ्याच राईट साईडला आहे नैनितालचा लेक, सुप्रसिद्ध लेक हा. आणि या ठिकाणी लोक आता फिरत आहेत. सकाळचं टायमिंग गेलेलं आहे, त्यावेळी गर्दी कमी होती. आता हळूहळू गर्दी जाणवू लागलेली आहे. आणि मी बाईक टॅक्सी घेऊन चाललेलो आहे शटर पॉईंटला. तुम्हाला जर नैनितालचा झू बघायचा असेल तर तुम्हाला त्या ठिकाणून जी टॅक्सी राहते, छोटीशी जी शटर टॅक्सी आहे ती तुम्हाला घ्यावी लागेल. आणि हा वंश आणि आम्ही दोघे निघालेलो आहे टॅक्सीचे. आणि आमचा ग्रुपपासून आम्ही थोडं वेगळे झालेलो आहे. आम्ही रूमवर आलो होतो हॉटेलमध्ये, त्यामुळं आमचा ग्रुप पुढे गेलेला आहे. आमची चुकामुक झाली आहे. तरी चला आता आपण जाऊया झू बघायला. हे बघू शकता तुम्ही हॉटेल्स. तुम्हाला लेकच्या समोरही तुम्हाला हॉटेल्स मिळू शकतात. पहिली आधी बुकिंग करावं लागतं. हा पहा शटर टॅक्सीचा बुकिंगचा पॉईंट. या ठिकाणी तुम्हाला शटर टॅक्सी 50 रुपये प्रमाणे इच जाऊन येऊन 50-50 असं टोटल 100 रुपयेचं तिकीट असतं या ठिकाणाहून. तर आम्ही तिकीट घेतलेलं आहे आणि आत्ता आम्ही जाऊन टॅक्सीमध्ये बसणार आहे. हे बघा समोरचा व्ह्यू या ठिकाणी. तर आम्ही टॅक्सीमध्ये बसलेलो आहे आणि हा हॉटेलच्या या पॉईंटला या ठिकाणी टॅक्सी चाललेली आहे. इलेक्ट्रिक टॅक्सी आहे त्या ठिकाणी आणि छोटा रस्ता आहे, गल्लीबोळातला रस्ता आहे. तर आपण पोहोचलेलो आहे. शटर पॉईंटचा स्टॉप एरिया आहे. या ठिकाणी तुम्हाला पिकअप करणार आणि या ठिकाणीच ड्रॉप करणार. येतानाही तुम्ही या ठिकाणीच येऊन थांबायचं आहे. तर चला वर जाऊया. चढावं लागणार आहे थोडं. हे बघा तुम्ही माझ्या पाठीमागे या ठिकाणी लोक येत आहेत. त्या ठिकाणी स्टॉल्स आहेत बारके. चढावं लागतं, त्यामुळे लोक या ठिकाणी थोडं थांबून चालत आहेत. तर बघा थोडं चढावं लागतं. आणि जर तुम्हाला चढायची इच्छा नसेल तर तुम्ही खाली बसू शकता. कारण की या ठिकाणी हे जे झू आहे हे पूर्ण डोंगरावरती आहे. हाय अल्टिट्यूड म्हणजेच उंचावरती जे भारतातलं सगळ्यात उंचावरचं झू आहे ते हेच आहे, जे उंची जास्त आहे. हे बघा आमचे थकून दमून बसलेले आहेत घरातले सगळे. तर या ठिकाणी तिकीट काउंटर आहे झूचं. आणि या ठिकाणी झूचं तिकीट काउंटर बघू शकता तुम्ही. लहान मुलांना या ठिकाणी तिकीट मोफत आहे. फक्त जे ॲडल्ट आहेत या लोकांसाठी 150 रुपये तिकीट आहे पर इच. मतलब एका व्यक्तीसाठी 150 रुपये तिकीट. तर या ठिकाणी आम्ही तिकीट काढत आहोत. हे तिकीट बघा तुम्ही. आणि हे समोर आहे झूची एंट्रन्स. तर चला मग जाऊया आतमध्ये. तुम्ही सिटी व्ह्यू पण बघू शकता नैनितालचा. या ठिकाणी शहर पण पूर्ण दिसते. तिकीट काउंटर आणि हे रेट्स 150 रुपीज इंडियन आणि विदेशी लोकांना 300 रुपये तिकीट आहे. तर आलो आहे आपण नैनिताल झूच्या आतमध्ये. गेटच्या बरोबर आत आल्यानंतर राईट साईडला छोटासा हा बारका लेक आहे आणि त्या ठिकाणी असे नैनिताल झू करून असं मोठ्या फॉन्टमध्ये मोठ्या अक्षरात लिहिलेलं आहे नैनिताल झू. या ठिकाणून आम्ही फोटो काढले. या ठिकाणी बसून थोडं 2 मिनटं बसलो. तर आपला पहिला बाडा आलेला आहे. पहिले पिंजऱ्यामध्ये आपण हा कोंबड्यासारखा दिसणारा पक्षी बघू शकताय.
या ठिकाणी पक्षीही आहेत आणि या ठिकाणी प्राणीही आहेत. हे बघा वेगवेगळ्या कलरफुल असे पक्षी आहेत. यांची नावे सगळी डिटेलमध्ये तुम्ही बघायचं असेल तर तुम्ही बघू शकता. हे झूमध्ये जे झाडं आहेत त्यांची नावं आहेत. आत्ता आपण निघालेलो आहे टायगरकडे. जे हा आहे बंगाल टायगर. आणि बंगाल टायगर हा खूपच मोठा वाघ असतो. हा पाहतो बंगाल टायगर आणि हा साधारणतः 5 ते 6 वर्षाचा हा मोठा वाघ आहे. आणि हा समोरून जसा व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसतो तसा समोरही एकदम सुंदर आणि एवढं छान दिसतो की याला आपण बघून घाबरू शकत नाही. पण हा खरंच बंगाल टायगर हा मोठा वाघ आहे. आणि हा भारतातले जे मोठे वाघ आहेत सगळे हे बंगाल टायगर जातीचेच वाघ मोठे सगळ्यात आहेत. हा बघा तो शतपावली करतोय, चालतोय इकडं तिकडं. आमच्या जाळीच्या जवळ येत नव्हता का तर तो माणसं भरपूर होती आणि दंगा करतात माणसं, त्यामुळे तो लांबूनच पिंजऱ्याच्या एका साईडने तो चालत असतो. हा बघा जवळून बघूया आता. खूप सुंदर आहे हा. हे बघा त्या बंगाल टायगरच्या बाबतीत सगळं माहिती. आणि या ठिकाणी एवढे प्राणी आहेत तुम्ही बघू शकताय. टायगर, लेपर्ड, सांबर, डिअर, गुरेल, रेड पांडा. तर चला आपण पुढे एक पॉईंट करत जाऊया. जे प्राणी आहेत ते सगळे बघत जाऊया. हा पहा आता हा पण एक वाघ आहे. हा जरा त्याच्यापेक्षा वेगळा आहे आणि हा थोडासा मोठा आहे त्याच्यापेक्षा. पण ह्याच्या वाघामध्ये आणि त्या वाघामध्ये चेहऱ्यामध्ये पूर्णपणे फरक आहे. आणि हा जवळ येत नव्हता, हा आतमध्येच आहे. पूर्ण हा जवळ येत नव्हता. आणि हा शिकारी जो दुर्बीण लावून शिकार बघत आहे, जो वाघाला दुर्बिणीतून बघण्यासाठी त्याने दुर्बीण घेऊन आलाय. हा त्याच एरियामध्ये गिरट्या घालत होता. पिंजऱ्यामध्ये राहून वाघ फ्रस्ट्रेट होतात मला वाटते. आणि हा आहे पूर्ण नैनितालचा बाहेरून डोंगरावरून सिटी व्ह्यू, जो वर तुम्ही बघू शकता. या ठिकाणी हॉटेल्स आहेत. आणि हे एक स्कूल आहे, जे कोई मिल गया पिक्चरमध्ये ज्या ठिकाणी शूटिंग झाली ते शाळा हीच आहे. ती समोर ट्रायंगल शेपमध्ये दिसते ती काही मी झूम करून दुर्बिणीतनं करून दाखवता. या ठिकाणीच त्या पिक्चरची शूटिंग झालेली आहे काही. तर आता आपण ब्लॅक बेअर, हिमालयन ब्लॅक बेअर बघायला आलो आहे. तर हे ब्लॅक बेअरचं जे गुफा आहे ही समोर तुम्हाला दिसू शकते. आणि अस्वल, हे जे अस्वल आहे काळं, ते आतमध्ये बसलेलं आहे. आणि त्याला माशांनी मच्छरांनी खूप त्रास दिलेला आहे. सगळे माशा मच्छर त्याच्या अंगावरती ते परेशान झालेलं आहे. पण जे बिअर आहे हे खरंच घातक असतं. हिमालयन बिअर हे माणसाला वाघापेक्षा जास्त घातक प्राणी हा अस्वलच आहे. आणि हे या ठिकाणी बसलेला आहे, जो झोपण्याच्या प्रयत्नात आहे. पण मच्छर आणि माशांनी ह्याला परेशान करून ठेवलेला आहे. तुम्ही बघू शकता याचं पिंजरा हा स्पेशल असा ट्रायंगलमध्ये पूर्ण व्ह्यू दिसावं सगळीकडे. हा आता बघत आहे आमच्याकडे बघा. त्याला जाग आलेली आहे. हा हे एकदम झेड ब्लॅक अस्वल आहे. आपल्या महाराष्ट्रात आता अस्वल मिळणं बंद झालेलं आहे. मला तर कुठेही दिसत नाही. पहिले असे आपण रोडवर फिरून बघू शकत होतो. आत्ता आपण बघायला आलेला आहे घुरेल, जी हरणं आहेत या ठिकाणची वेगवेगळी. त्या हरणांचा पिंजरे आहेत हे. तर वर आपण चालत चालले. आणि हे बघा ते हरणं, त्यांचं हरणांचं जे पिंजरा आहे ते मोठे आहे. त्यांना जास्त एरिया दिलेला आहे. हे पण असे शांत थकल्यासारखे बसत. वातावरणामध्ये लगभग टेम्परेचर एवढं जास्त होतं. हिल स्टेशन आहे पण टेम्परेचर खूप होतं. आता हे बघा घुरेल, हे बकरीसारखंच दिसायला आहे, शेळीसारखं. पण हे एक हरिणच आहे. आणि हे चांगलं गुबगुबीत आहे. हे बघा आत्ता आपण आलेलं आहे जे बिबट्या आहेत, जे आपल्या महाराष्ट्रात धुमाकूळ घालणारे बिबट्या या ठिकाणी त्यांनी पिंजऱ्यामध्ये कोंडून ठेवले आहेत बघा. तर हे वेगवेगळ्या एरियामध्ये वेगवेगळ्या साईजचे बिबटे आढळतात. तर हे हिमालयामध्ये आढळणारे बिबटे आहेत. आणि हे असे एकदम हेल्दी दिसत आहेत माझ्या बघण्यातून. एकदम पूर्ण असे जाडजूड असे हेल्दी बिबटे आहेत. त्याला लेपड्याची हाईट वेट बघा, तुम्ही जवळून बघा. हे पूर्ण पिंजऱ्याच्या अशा जवळून जातं ते आमच्या एकदम जवळून.
लगभग 2 फुटाच्या आसपासून जातात. हे बघा सगळं पब्लिक एवढं जवळ आहे आणि हे मतलब एवढे छान बिबटे होते की हे बघायला सुंदर होते आणि ते काय शोधत होते त्यांनाच माहिती. आत्ता तुम्ही बघू शकताय, हा एक बिबट्या जवळून जाळीपासून येऊन जातोय आम्हाला बघून. या ठिकाणी पाणी पिण्याची सोय आहे त्यामुळे या पॉईंटला येतात. आता हा समोर तुम्ही बघू शकता, हा वाघ हा आंधळा आहे. ह्याचे दोन्ही डोळे गेलेले आहेत. त्याला दिसत नाही तरी तो अंदाज घेत 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 पाणी प्यायला आलेला आहे. का तर दोन्ही डोळे ह्याचे पांढरे शुभ्र होते. हा पाणी पितोय, तुम्ही बघू शकता किती मोठा आहे हा. आत्ता आलोय आपण भुरलच्या पिंजऱ्याजवळ. हे पहा भुरल. हे मेंढीसारख्या जातीचं हरिण आहे किंवा जंगली मेंढा आहे. याचं नाव आहे भुरल आणि हाही हिमाचल प्रदेशच्या एरियामध्ये हा सापडला जातो जंगलामध्ये आणि एक प्रकार याचा बकरीसारखाच आवाज होता. आत्ता आपण आलो आहेत रेड पांडा बघायला. रेड पांडा हा भारतात आढळणारा पांडा आहे जो हिमाचल प्रदेशामध्ये आढळतो आणि हाही जसा ब्लॅक अँड व्हाईट पांडा असतो तसाच हा रेड पांडा पण आहे. आत्ता हे तुम्ही समोर बघू शकता, हे एक मंदिर आहे जे झूच्या आतमध्येच आहे आणि या ठिकाणी रुमाल खूप बांधलेले आहेत. तुम्ही हे हाय अल्टिट्यूडचा नकाशा बघू शकता. या नकाशामध्ये कोणकोणते प्राणी कुठे कुठे ठेवले आहेत हे आहे. हे बघा हरिण जे मोठा आहे आणि ह्यांचा वाडा हा भरपूर मोठा ह्यांचा पिंजरा होता. ह्याला भरपूर एरिया मोठा दिला आहे हरणांना. यामध्ये लगभग 50 ते 100 हरणं होती आणि ही नैनिताल सिटीचा व्ह्यू जो या डोंगरावरून समोरच्या डोंगराचा व्ह्यू आहे. हे बघा ते पिंजरा, त्याच्यामध्ये हरणं होती ती. खालीही सावलीला बसलेले आहेत, आराम करत आहेत सावलीला हरणं. एवढ्या कडाक्याच्या गरमीमध्ये आम्ही घेतलेलं आहे आईस्क्रीम आणि आम्ही झूच्या बाहेर आलेलो आहे. या ठिकाणी मीही आईस्क्रीम घेतलेलं आहे आणि हे बघा झूच्या बाहेरचं दृश्य जे तुम्ही येताना तुम्हाला दाखवलं असेलच. आणि ही जी नैनिताल सिटी जी किती सुंदर आहे बघा. नैनिताल बघण्यासाठी जर तुम्ही येत असेल तर आमचे व्हिडिओ नक्की बघा. आणि हा नैनिताल ब्लॉग हा 3रा ब्लॉग आहे. पहिले 2 ब्लॉग झालेले आहेत. तर आम्ही आता सगळे थकलेलो आहे, एका ठिकाणी बसलेलो आहे. जो शटर पॉईंट तुम्हाला सुरुवातीला आम्ही दाखवला होता तो हा शटर पॉईंट आहे. या ठिकाणी ज्या टॅक्सीज आहेत या ठिकाणी थांबतात. जे तुम्ही सुरुवातीला मी जे तिकीट काढलं होतं ते या ठिकाणी येऊन परत येऊन एकदा या ठिकाणी तुम्हाला ती गाडी घेऊन जाते आणि आमची गाडी आम्हाला मिळालेली आहे. आम्ही दोघेजण चाललेलो आहे परत खाली, जो लेकच्या जवळ शटर पॉईंट आहे जिथं तिकीट मिळतं. आणि हे लगभग तुम्हाला मी तिकीट सांगितलं असेल कितीला आहे. आत्ता आपण आलेलो आहे बरोबर शटर पॉईंटच्या समोरचा व्ह्यू बघायला. आणि हे आहे या ठिकाणचं छोटंसं गार्डन. त्या ठिकाणी तुम्ही एक्सरसाइजही करू शकता. या ठिकाणी बारकीशी जिमच आहे, आउटडोर जिम आहे. आणि वंश या ठिकाणी थोडी एक्सरसाइज करायला लागले. या ठिकाणी बोटिंगचं मेंटेनन्सचं काम चालू आहे. छोट्या छोट्या बोटिंगला कलर द्यायचं काम चालू आहे, हे बघू शकता राईट साईडला माझ्या. आणि वंश या ठिकाणी एक्सरसाइज करत आहे, शोल्डर एक्सरसाइज. आणि समोरच नैना लेक, राईट साईडला फुल ट्रॅफिक, रोडवरून लोक जाता येता. तुम्ही बघू शकता लेक.
या ठिकाणी आता आम्ही बोटिंग करायचं ठरवलेलं आहे. तर या ठिकाणी जे बोटिंग आहे हे बोटिंगचे चार्जेस आम्हाला जो या ठिकाणचा जो बोटचा जो ओनर होता ते आम्हाला सांगत होते. पॅन्डलच्या बोट आहेत आणि जे त्यांची बोट आहे ते 400 रुपये वन बोट म्हणत होते आणि एका बोटीत फक्त 3च माणसं बसतात. तुम्ही जर कधी आला तर हे समजून घ्या 3च माणूस बसू शकतं एका बोटीमध्ये. बॅलन्स करण्यासाठी 3च माणसं लागतात आणि एक जो बोट चालवतो तो. या ठिकाणी तुम्ही बघू शकताय या लेकमध्ये मोठे मोठे मासे पण आहेत. लोक या ठिकाणी त्यांना खायला टाकतात, त्यामुळे बरोबर ते ज्या ठिकाणून आपण बोटमध्ये चढतो त्या पॉईंटला येऊन थांबलेले आहेत मासे हे पाळीव झालेले आहेत. या ठिकाणी येऊन थांबतात. आम्हीही चिप्स टाकले, वंशने चिप्स टाकले, त्यामुळे जास्त गोळा झालेले आहेत. या ठिकाणी मोठे मोठे मासे आहेत हे. समोरच एक मंदिरही दिसत असेल आणि या ठिकाणी एक लँडस्लाईड झालेली आहे. त्या ठिकाणी त्यांनी कॉन्क्रीट टाकून क्लिअर केलं आणि हे एक मंदिर आहे. या ठिकाणचं एक मंदिर आहे देवाचं आणि नैनादेवी टेम्पल आहे ते हे नसून उजव्या साईडला आहे पलीकडे. ते कॅमेऱ्यातून एवढ्या लांबचं दूरचं कॅच झालं नाही माझ्याकडून. तर चला आपण बसूया आता बोटीमध्ये. तिकीट काढलेलं आहे. आता आम्ही निघालेलो आहे बोटीकडे. ज्या छोट्या शिकार आहेत त्याच्यामध्ये आम्ही 2 वेगवेगळ्या बोट केलेल्या आहेत. त्यामध्ये आम्ही 2 फॅमिली वेगवेगळ्या बोटमध्ये बसणार आहे. तर मी आणि वंश आम्ही एका बोटमध्ये बसणार आहे. तर चला दाखवतो तुम्हाला बोटीचा सफर. ही पहा आमची बोट. बोटीतून बाहेर आल्याच लगेचच आमचा एक छोटासा ॲक्सिडेंट झाला. जी समोरची बोट आहे आम्हाला येऊन धडकली. तर हे तुम्ही बघू शकता बोटीतून बाहेर येताना सगळे टाटा बाय बाय करतात आणि ही आमची बोट येऊन धडकली आम्हाला छोटीशी. तर चला पुढे जाऊया. हळूहळू बोटीचा सफर तुम्हाला दाखवतो कसा आहे तो. या ठिकाणी तुम्ही येऊन या ठिकाणी खरंच तुम्ही स्वतःहून फील घेतला तर तुम्हाला या ठिकाणचे जे नजारे आहेत ते बघायला मिळतील. बोटेमधून मी जेवढं दाखवेल तेवढं कमीच आहे. ज्यावेळी तुम्ही स्वतःहून नैनिताल लेकमध्ये येचाल त्यावेळी तुम्हाला या ठिकाणचे जे नजारे आहेत ते तुम्हाला खूप आवडतील आणि ज्या ठिकाणी तुम्ही पुन्हा पुन्हा याल अशी मला गॅरंटी वाटते. बोट हळूहळू तलावाच्या मधोमध चालली होती, लेकच्या मध्ये चालली होती. हे जे नैनिताल आहे हे मुख्य करून या लेकवरच या ज्या प्रसिद्ध आहे, जे ह्या तलावापासून नैना लेक आहे याच्यासाठीच हे खूप प्रसिद्ध आहे. हे आम्ही दोघं मजा करताना आणि या ठिकाणी असे वेगवेगळे छोटे मोठे तलावही आहेत. या लेकलाच लागून पलीकडे नैनादेवी टेम्पल पण आहे. ते पण एकदम सुंदर मंदिर आहे. आपण संध्याकाळी त्याच टेम्पलला जाणार आहे. तर तुम्ही माझा पुढचाही ब्लॉग नक्की बघा, कारण आपण तेही मनमोहक दृश्य आपण जे नाईट लाईफ आहे जी नैनितालची ती त्यामध्ये मी दाखवलेली आहे आणि तीही खूप सुंदर आहे. तर सध्या आपण बघूया नैना लेकच्या समोरचं हे मंदिर. जे लँडस्लाईड या ठिकाणीही लँडस्लाईड होतं. तर पावसाळ्यामध्ये या ठिकाणी लँडस्लाईड झालं आहे त्यामुळे त्याचा मेंटेनन्स का काम झालेलं आहे पूर्ण. आणि हे पहा पुढे आम्हाला जो आमचा नावाड आहे तो बरोबर सेंटरला बसतो का, तर बोट ही बॅलन्स झाली पाहिजे. तुम्हाला म्हणतो तर या ठिकाणी 3च माणसं बसू शकतात. तर आम्ही 3 आणि जो नावाडे आहे हे मिळून आम्ही टोटल 4 जण या बोटमध्ये प्रवास करू शकतो. आम्ही सगळ्यांनी जॅकेट घातलेलं आहेत का, तर ही लेक हा खोलही आहे, याची खोलीही आहे. जसं आपल्याकडे आपण कोल्हापूरला रंकाळा आहे तसं सेम या ठिकाणी हा नैना तलाव आहे. तुम्ही जर रंकाळ्याचा ब्लॉग नसेल बघितला तर आमचा रंकाळ्याचा ब्लॉग हा तुम्हाला माझ्या हिंदी चॅनलवर तुम्ही नक्की बघा. मी हळूहळू आत चाललेलो आहे. तर या ठिकाणी न बोलता तुम्ही या निसर्गाचा आनंद घ्या.
व्हिडिओ पण घ्या. हां हां जरा रिफ्लेक्शन आहे सनचं. Clouds are coming. तो हम बोट का मज़ा लेते हुए नैनीताल झील नैनीताल में तर या ठिकाणी तुम्ही बघू शकताय एकदमच सगळ्या बोटी एकत्र आल्या आणि आम्ही या ठिकाणी सगळे जवळच येऊन थांबलो थोड्या वेळ. आणि या ठिकाणी आमच्या मागे बघू शकता तुम्ही जे हॉटेल्स आहेत या ठिकाणची घरं आहेत हे डोंगरावरती पसरलेले आहेत. हे हॉटेल्स ही घरं तुम्ही जुन्या पिक्चरमध्ये भरपूर पिक्चरमध्ये या ठिकाणी तुम्ही बघू शकता. हे जसेच्या तसे आहे, या ठिकाणी काही बदल नाही. जे नवीन झाले असतील इमारती त्या नाही तर जुन्या आहे अशा इमारती आहेत ज्या 200-300 वर्ष जुन्या आहेत. तर आता आम्ही निघालो आहे घाटाला. आमची ही बोट सफारी पूर्ण झालेली आहे आणि वंश पाण्यात खेळण्याचा आनंद घेत आहे. ऊनही डोक्यावर खूप आहे. तर मित्रांनो हा ब्लॉग या ठिकाणीच संपवतो मी. जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक जरूर करा, माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि नवीन नवीन व्हिडिओ बघण्यासाठी नोटिफिकेशन ऑन करा. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सगळ्यांना माझा नमस्कार. जय महाराष्ट्र.